अतूट बंध भाग 1. आईच्या विचारात दीपाली भराभरा चालत होती. चालत कुठली, जवळजवळ पळतच होती. आता आईची तब्येत कशी असेल याची काळजी तिला लागून राहिली होती. घरी परतण्यास आज तिला बराच उशीर झाला होता. कारखान्यातून ती नेहमीच्या वेळेस बाहेर पडली होती, पण दवाखान्यात मात्र तिला बराच वेळ मोडला होता. मुळात डॉक्टरच उशिरा आले आणि त्यानंतर तिचा नंबर येण्यास 1.5 तास लागला होता. बाई ग, किती हा अंधार झाला आहे. किती वाजले असावेत. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. कुठे एखाद्या दुकानात घड्याळ दिसते का? बापरे, 8 वाजलेत. ती स्वतःशीच पुटपुटली आणि तिने पायाचा वेग आणखीन वाढवला. सकाळी घरातून निघाली तेव्हा आईची तब्येत ठीक होती, पण आता तिच्या तब्येतीचं काही सांगता येत नाही. सारखा चढाव उतार सुरू असतो. तसं पाहिलं तर आपल्या आईचं वय असेल 38-40च्या आसपास, पण ती शरीराने फार थकून गेलीये. कष्ट उपसता आणि मनाने तर अगदी तिचा चोळामोळा झाला आहे. मानवी जीवन म्हणजे वरदान म्हणतात. शतजन्माची पुण्याई म्हणून माणूस मानव जन्म योनीत घेतो म्हणे, पण आमच्या बाबतीत हा शाप आहे, शाप. बाबा बिचारे तर तेव्हाच गेले. किती चांगलं झालं, जीवनभर त्यांना समाजाची कुचकी नाचकी बोलणी तरी ऐकावी लागली नाहीत. अपमान सहन करावा लागला नाही. सुटले बिचारे. आता आईचा नंबर आणि नंतर मी, बस. वरदान म्हणून मिळालेल्या आयुष्याची ही वाताहात. मरण येत नाही म्हणून जगायचं. पण आपल्या आईला तेव्हा बाबांच्या पाठोपाठ जाता आलं असतं तर तिने केव्हाच मृत्यूला जवळ केलं असतं. पण आपल्यासाठी 7 वर्षांच्या या अजान दीपासाठी तिला जगावं लागलं. काळजावर दगड ठेवून, अगदी दगडासारखं होऊन खंबीर आणि गंभीर. पण हा खंबीरपणा आता पार मावळला आहे. आजाराने तिला अगदी हतबल केलं आहे, निराश केलं आहे. तरी ती स्वतःच्या इच्छेविरुद्ध, शरीराच्या असहकाराविरुद्ध लढत आहे. जगण्याचा प्रयत्न करते आहे. ते निव्वळ या दीपासाठी, तारुण्यात पाऊल टाकलेल्या दीपासाठी. देव तरी किती निष्ठुर होतो नाही एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत. आणि ती एखादी व्यक्ती म्हणजे मीच ठरावी. माझं दुर्दैव. माझ्यामुळेच आईबाबांचं साऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. पण माझा तरी काय दोष होता, काय गुन्हा होता? काही न करता मी गुन्हेगार ठरले, बदनाम झाले. जाऊ दे, त्या गोष्टी आठवून तरी काय उपयोग. मनाला अनंत यातना होतात त्यामुळे. हृदयाला असंख्य इंगळ्या डसतात. दीपालीने मान झटकून आपल्या मनातील कडू विचारही झटकले. निदान तात्पुरते तरी डाव्या हातातील औषधाची बाटली तिने उजव्या हाताला घेतली आणि ती शक्य तितक्या भरभर घराकडे चालू लागली. आई, ए आई. आलीस बाळ? आई, अगं आज दवाखान्यात खूप गर्दी होती आणि डॉक्टरही उशिरा आले. बघ ना किती उशीर झालाय. दीपा, अगं तुला उशीर झाला की माझे इकडे काहीच धाडधाड करतं. फार भीती वाटते, काळजी वाटते. अगं उशीर होणार आहे हे कळल्यानंतर कशाला थांबलीस औषधासाठी? सरळ घरी यायचंच निघून. उद्या आणता आलं असतं औषध. त्याचं काय एवढं मोठं? वा ग वा, म्हणे उद्या आणायचे होते औषध. आधीच किती त्रास होतोय तुला. अगं औषधांनी थोडा तरी आराम पडेल. बरं बाई, आणते औषध, घेते मी. दीपालीच्या आईने औषध घेतले आणि त्या तोंड वाकडं करीत म्हणाला, दीपा, या औषधाची आता एवढी सवय झाली आहे तरी त्याचा कडूपणा जाणवतोच. दीपाली मनातच पुटपुटली, आई, अगं सारं जीवनच कडू झालंय, तेव्हा या कडूपणाचं काय मोठंसं? आईला झोपवीत ती म्हणाली, आई पड पाहू तू निवांत. मी स्वयंपाकाचं बघते. आता पटापटा आवरते. भूक लागली असेल ना तुला? सकाळी अगदी थोडंसंच खाल्लं होतं तू. दीपा, किती कष्ट करतेस ग पोरी. मला फार वाईट वाटतं, पण मीही अशी स्वतः उठूनही बसू शकत नाही तर तुला कसली मदत करणार? आई, पुरे माझं कौतुक. जेव्हा बघावं तेव्हा आपला एकच विषय, माझी दीपा आणि तिचे कष्ट. आईच्या शेजारी बसत दीपा पुढे म्हणाली, आई किती विचार करतेस ग माझा. विचार करून उगीच डोक्याला त्रास करून घेतेस. अगं आधीच तुझी तब्येत तोळमासा आणि त्यामध्ये माझा विचार. आणखीन बिघडवून घेशील तब्येत. आई, अगं तुझ्याशिवाय तरी कोण आहे मला या एवढ्या मोठ्या जगात. तू लवकर बरी हो. तुला असं कॉटवर पडलेली बघून खूप वाईट वाटतं ग. बोलता बोलता दीपालीच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. अगं दीपा, हे काय, रडतेस तू? आई, कळायला लागल्यापासून रडतेच आहे मी सुद्धा आणि तू सुद्धा. होय पोरी, खरंय तुझं. दीपा, माणसांची स्वप्न, मनोरथ कसे क्षणात उद्ध्वस्त होतात, धुळीला मिळतात आणि ती धूळच त्यांचं जीवन बनते. दीपा, तू जन्मलीस तेव्हा तुझ्या बाबांना किती आनंद झाला होता. कशी गोरीपान सुंदर होतीस तू. जावळ तर खूपच सुंदर होतं. नाक, डोळे सारं कसं जिथल्या तिथं खूप सुंदर दिसत होतीस तू.
अगं तेव्हा दिवाळीचा सण होता. तुझ्या बाबांनी हॉस्पिटलमध्येच तुझं नाव ठेवून टाकले. म्हणाले होते कशी नक्षत्रासारखी आहे ही गुडिया. बाहेर बघ तिच्या जन्माचं स्वागत होत आहे. साऱ्यांनी घरे दीपांनी उजळून निघाली आहेत. घरोघरी आनंदोत्सव साजरा होतोय. बस ठरलंच, आपल्या छोटीचं नाव आपण दीपाली ठेवायचं. तिचं आयुष्य सदैव तेजाने उजळत राहील. अंधाराची छायाही पडणार नाही. दीपा असंच काही बाई बोलत होते. किती केले तरी ते शाळेतले मास्तर बोलायला लागले की किती बोलायचे, अगदी ऐकत राहावं असं. दीपालीच्या आईने पदराने आपले डोळे टिपले. दीपा आणि मग तो दिवस उगवला आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. माझं पकपाळ उजाडलं. पण पोरी, तूही त्यांना पुढे बोलवे ना. आई नको ग, काही आठवू नकोस. मला तर त्या कडू आठवणी ऐकायला काही क्षणभर आठवायलाही नको वाटतं. आणि आई तुलाही दुःख होतं तर मग का नेहमी ते आठवतेस? विसरून जा आई, ते सारं विसरून जा. दीपा पोरी, कसं विसरू ग ते? तो आघात. पोरी, आपण तो प्रसंग विसरलो तरी हा समाज आपल्याला तो विसरू देईल का? नाहीच देणार. प्रत्येक वेळी आपल्या वर्मावर बोट ठेवायला तयारच असतात ही मंडळी. आता सहन होत नाही दीपा, आता नाही सहन होत. बोलता बोलता त्या थांबल्या. त्यांना जोराची धाप लागली होती. दीपालीने गडबडीने पाणी आणले. आई पाणी घे थोडंसं. नेहमी सांगते तुला, तू मोठ्याने बोलत जाऊ नकोस. बघ बरं आता किती त्रास होतोय तुला. झोप आता सावकाश. दीपालीने आईला व्यवस्थित झोपवले. हलक्या हाताने तिच्या अंगावर चादर घातली. थोडा वेळ ती बसून राहिली अबोलपणे. पण तिचे डोळे गळत होते. किती वर्ष झाली हे डोळे असेच गळतात. पण त्यातले पाणी अजून कसे संपले नाही कोण जाणे. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.